नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण उत्तम लक्षण या आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका कवितेचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही यापूर्वी पाठ्यपुस्तकातील ही कविता नक्की वाचलेली असाल. उत्तम लक्षण या कवितेचे कवी समर्थ रामदास. रामदासांचं जन्म 24 मार्च 1608 साली जांब या महाराष्ट्रातील एका गावात झाला. आपण जरी समर्थ रामदास असं त्यांना म्हणत असलो तरी त्यांचं मूळ नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. आता या संत महात्म्यांबद्दल आपण काय वर्णन करावं. हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण, धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीयन संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केलेले आहेत. आजच्या आपल्या या उत्तम लक्षण या त्यांच्या काव्यरचनेमध्ये त्यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना रामदास स्वामी म्हणतात, मानवाने काय करावे आणि काय करू नये याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा दिव्य संदेश त्यांनी या रचनेतून संत रामदास आपल्याला देतात. आणि म्हणूनच आपल्याला ही उत्तम लक्षण, ही कविता आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या लौकिक जीवनामध्ये आपलं विश्व वाढवण्यामध्ये आपल्याला मदतच करणार आहे. चला तर आता आपण एका ओवींचा जो काही भावार्थ आहे तो भावार्थ आपण पाहूया. या पहिल्या ओवीकडे मी जातो आहे. रामदास म्हणतात, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. उत्तम म्हणजेच आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना उद्देशून म्हणतात, आता मी तुम्हाला उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगणार आहेत. ती तुम्ही सावधपणे एकाग्रतेने ऐकावीत. अहो, उत्तम वक्ता हा श्रोतृवर्गाला नेहमीच नतमस्तक होताना आपणास दिसतो. याचं मूर्तिमंत उदाहरण येथे आपणास पाहावयास मिळते. सर्वज्ञ म्हणजे जो गुण आणि अवगुण म्हणजेच वाईट गुण यांना अचूकपणे ओळखतो. म्हणूनच सर्वज्ञता हा विद्वान आणि उत्तम व्यक्तीचं कडे असणारा एक महत्त्वाचा गुण आहे. मग यातून आपल्याला काय बोध घ्यावा, तर तो असा की आपणही चांगलं आणि वाईट काय हे आपल्या आयुष्यात आपल्याला पाहता यावं, म्हणजे आपण सर्वज्ञापर्यंत जाता येईल. दुसऱ्या ओळीकडे आपण जाऊया मित्रांनो. वाट पुसल्याविन जाऊ नये,
फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. पहा, व्यवहारातील किंवा परमार्थातील वाट जाणत्या व्यक्तीला किंवा सद्गुरूला विचारल्याशिवाय, अर्थात त्यांचं योग्य मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्या मार्गाने जाऊच नये. म्हणजेच पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नयेत. वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नयेत. एखाद्या झाडाचे फळ कशाचे आहे, ते फळ कोणते आहेत, त्याची पूर्ण ओळख पटल्याशिवाय खाऊ नयेत. रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नयेत. आता या ओवीमध्ये जे आपले नाहीये, जे दुसऱ्याचं आहे, ते आपण त्याच्याकडून घेण्याचा किंवा फुकट मिळालंय म्हणून त्याचा स्वीकार करण्याचा कधीही आपण प्रयत्न करू नयेत, असे ओवीतून रामदास सांगतायत. आता आपण तिसऱ्या ओवीकडे जाऊया. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आता यातील आपल्याला काव्य सौंदर्य पाहायचंय. समाजात कसं असतं, समाजात वावरत असताना व्यक्तीने कसे आचरण करावे, म्हणजेच लोकांशी, जनांशी कसं वागावं, याबद्दल संत रामदासांनी या ओवीमध्ये निरूपण केलं आहे. लोकांचं मन तोडू नये. इथे मला संत तुकारामांच्या ओवी आठवतात. मगाशीच आपण परिचयात पाहिलं की संत तुकारामांचे समकालीन हे संत कवी आहेत. तुकाराम म्हणतात की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. काय ताकद आहे त्या मनामध्ये, विचार करूया. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नयेत, उलट जनभावनांचा आदरच करावा. अनितीने वाईट मार्गाने मिळालेले द्रव्य धन घेऊ नयेत आणि कधीही कोणत्याही काळी पुण्यमार्ग सन्मार्गाचा त्याग करू नयेत. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे, यमक माहिती आहे ना, की पद्याच्या शेवटी मध्ये साधर्म्य साधणारे शब्द जेव्हा येतात तेव्हा तो यमक अलंकार होतो. आणि या ओवीमध्ये तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संत तुकाराम महाराज या संदेशाची आवाहकता आलेली आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील योग्य मार्ग अधोरेखित केलेला आहे आणि या पापपुण्याच्या मार्गामधील आपला मार्ग नेहमी हा सत्याचा असला पाहिजे, यामध्ये भेद नाही. आपण आता चौथ्या ओवीकडे जाऊया. या चौथ्या ओवीमध्ये रामदास स्वामी म्हणत आहेत, तोंडाळासी भांडू नये, वाचाळांसी तंडू नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी. म्हणजेच मित्र, अहो तोंडाळ म्हणजेच फार बोलणारा, सतत भांडण करणारा आणि अशा व्यक्तीशी म्हणजे वाचाळ, सतत व्यर्थ बडबड करणारा
आणि असा सतत व्यर्थ बडबड करणारा व्यक्ती हा संवादामध्ये बऱ्याचशा वेळी अपशब्द वापरत असतो. आणि म्हणूनच मित्रहो, आपण एखाद्यास अपशब्द वापरल्यास त्याच्या हृदयपटलावरती असा अस्पष्टसा ओरखडा उमटतो. सहजासहजी असा ओरखडा उमटलेली व्यक्ती, तो जो अपशब्द आहे ना, तो कधीही विसरू शकत नाहीत. म्हणजेच अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तीशी भांडण तंटा करू नयेत. कारण असं म्हटलं जातं, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीत. अहो, हेच पहा ना, सापाला जरी दूध पाजलं तरी तो विषच ओकतो. हे सत्य आहे ना मंडळी? म्हणजेच दुर्जनाला आपण कितीही चांगल्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केला तरी तो आपली जन्मजात सवय कधीही सोडत नाहीत. सज्जनांची संगत कधी मध्येच सोडू नयेत. आणि मग सज्जन कोण? तर आपल्याला माहिती आहे. सज्जन सगळे महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे जे सगळे संत होऊन गेलेत ते सज्जन आहेत. आणि म्हणून आपण त्यांच्याशी असणारी मैत्री, आता ते सध्या आपल्या लौकिक जीवनामध्ये आपल्यासोबत नाहीत, परंतु त्यांचं जे अजरामर काव्य आहे, साहित्य आहे, त्या साहित्याचा आपण आस्वाद घेतला तर आपलं असं लक्षात येईल की त्या आस्वादामुळे मनापासून झालेली संतांची मैत्री हे आपण सोडू नयेत. यावर आधारित तुम्हाला जे उपयोजित लेखन आहेत, त्या उपयोजित लेखनामध्ये संत संगतीचे महत्त्व किंवा महती अशा प्रकारचा वर्णनात्मक निबंध येऊ शकतो. आणि हा जेव्हा निबंध येईल तेव्हा आपल्याला 18 पगड जातीतील जे संत आहेत त्या संतांना आपल्याला दिलेली जी शिकवण आहेत, अलौकिक असा जो ठेवा आहेत आपल्या साहित्यातील, या ठेव्याचं आपण कसं जतन करावं याचंच मार्गदर्शन या ठिकाणी रामदास स्वामींनी आपल्याला केलेलं आहे. 5व्या ओवीमध्ये रामदास स्वामी म्हणतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विन करू नये, कार्य काही. आळस किती साधा सोपा शब्द आहे नाही का? हा आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस एक कार्यभाग नासतो. या गोष्टी आपल्या कानावर सतत आदळत असतात. आणि या आळसाला मात्र आपण आपल्या लौकिक जीवनात खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिसतो. माणसाच्या मनाला जे काही षडविकार जडतात त्यात आळस हा एक षडविकारांमधील एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आपल्याला स्थान देऊ नयेत आणि याचं काम हा आळस करतो. मंडळी,
या आळसामुळे काय काय होतं हो? या आळसामुळे आपली प्रगती खुंटते आणि तुकाराम महाराज येथे चहाडी मनास आणू नये असं म्हणतायत. काय असते हो चहाडी? तर चहाडी या शब्दाचा अर्थ आहे एखाद्याबद्दल वाईट सांगणं. त्याला आग लावेपणा सुद्धा म्हणतात. अहो, आपण ऐकतो नाही का, समाजात आगीत तेल ओतणारे काही कमी आहेत का? आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याबद्दल खोटं नाटं बोलणारे आपण जनिस्थळी काष्टी पाषाणी म्हणतात, पाहत असतो. या खोटे नाटे बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल काही संत तर सांगतात की माणसाचा चेहरा वाचायला शिकायला हवं. त्याच्या चेहऱ्यावरती जेव्हा तो आपल्याशी वार्तालाप करतो तेव्हा खरं खोटं काय बोलतो आहे हे नक्कीच आपल्याला कळतं. म्हणून त्याला चेहरा वाचायला शिकायला हवं. आणि या व्यक्तींचा संपूर्ण शोध घेतल्याशिवाय आपण कोणतेही काम करू नयेत. याचा अर्थ असा की हे जे खोटे नाटे सांगणारे ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती आपल्या यशस्वी मार्गक्रमणात मोठे अडथळे निर्माण करतात आणि त्या अडथळ्यांमुळे यशस्वी जीवन जगणाऱ्याचं जो काही मार्गक्रमण आहे त्यात असंख्य अडचणी निर्माण झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत जातात. त्याला अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच आपण खरं किंवा खोटं, जे खोटं नाटं सांगणाऱ्यांच्याबद्दल तो सांगतो तो खरं किंवा खोटं याबद्दलची शहानिशा केल्याशिवाय त्याबद्दल आपलं मत मांडू नये. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, तुमचा प्रत्येक शब्द, तुमचं प्रत्येक मत हे सकारात्मक असेल तर त्यातून जे चांगले सकारात्मक विचार निर्माण होतील तेच तुमचं भविष्य बदलतील. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात शब्दांना, शब्द ही रत्न आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, शब्द रत्न जसं जड जवाहिरांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत रत्न, तसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण बोलतो ते शब्द, उच्चारतो ते शब्द यांना अलौकिक अशा प्रकारचं महत्त्व त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणूनच आपण प्रत्येक शब्द मोजून मापून उच्चारायला हवा. कुणालाही त्या शब्दातून दुःख होता कामा नयेत. असं सद्वर्तन आपल्या हातून जर घडलं तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने आपण सदैव प्रयत्नशील राहायला पाहिजेत की जेणेकरून या ठिकाणी हे शब्द म्हणजे रत्न आहेत, त्या रत्नांची आपण जपणूक केली तर आपल्या आयुष्यात आपल्याला शब्दांमुळे जो काही त्रास सहन करावा लागतो, बोलल्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतो, तो त्रास आपल्याला सहन करावाच लागणार नाही. चला तर मित्रांनो, आता आपण 6व्या ओवीकडे येऊया. महाराज म्हणतायत, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. वाचल्यानंतर लक्षात आलं असेल इथे काहीतरी वेगळेपणा दिसतोय.
रामदास स्वामी म्हणताहेत की आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची जी काही लक्षणं आपल्यास समजावून त्यांनी सांगितलेली आहेत, त्यापैकी एक लक्षण या ओबीमध्ये सूचित करण्यात आलेलं आहे. कोणतं ते आपण शोधूया. सभेमध्ये वावरताना सभा माहिती असतील तुम्हाला, की आपण एक सहविचार सभा घेतो, आपण एकत्र येतो, एकमेकांच्या एखाद्या विषयावरती आपलं मत मांडतो आणि त्या आदानप्रदानामधूनच एका निर्णयापर्यंत आपण येत असतो. आणि म्हणूनच लोकशाहीसारख्या आपल्या या भारत देशामध्ये सभांना विशेष महत्त्व आहे. सभेमध्ये वावरताना आपलं मत हे ठामपणे मांडताना कधीही लाजू नये. लाजाळूपणा हा असतो माणसाच्या अंगी, परंतु प्रयत्नाने तो लाजाळूपणा आपल्याला घालवायला हवा. आणि मग काय करायला हवं, तर कधीही लाजू नयेत. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे. स्पष्ट शब्दात, सुस्पष्ट शब्दात जे आपल्याला म्हणायचं आहे, जे आपल्याला म्हणणं आहे, आपलं जे काही मत आहे ते मांडावेत. परंतु त्याचवेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नयेत. म्हणजे निरर्थक, अव्यवहार्य, बाष्पळ असं जर का आपण बोललो आणि हसा पिकला त्या सभेमध्ये, तर त्याचा विपर्यास होऊ शकतो. आणि म्हणूनच बालिशपणे बोलून आपलं आपण हसं करून घ्यायचं नाहीत. ही मात्र दक्षता प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी. त्यातच असं ते म्हणतायत महाराज, कोणत्या प्रकारची पैज शर्यत लावू नयेत. आपल्याला बऱ्याच अंशी आपल्या शालेय जीवनामध्ये पैज असं करून दाखवेन, तसं करून दाखवेन, हे असं बरोबर आहे, ते बरोबर आहे, यासाठी पैज लावली जाते. पण अशी कुणाशीही आपण स्पर्धा करू नयेत. प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची वेगळी अशी कला असते. त्या कलेप्रमाणे ती व्यक्ती जीवन जगत असते, याचं आपण भान ठेवायला हवं. प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य आपण लक्षात घ्यायला हवं आणि त्या पद्धतीने आपण विचार करायला हवा. चला तर आता आपण 7व्या ओवीकडे जाऊया. या ओवीमध्ये महाराज म्हणताहेत, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नयेत. परपीडा करू नये, विश्वासघात. कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि ते उपकार घेतलेच तर त्याची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकरात लवकर उतराई व्हावे. एखाद्या प्रसंगी आपल्याला इतरांची मदती घ्यावीच लागते आणि अशी जर आपल्यावरती वेळ आली तर ती मदत घ्यावी, परंतु ती मदत फेडल्याशिवाय राहू नयेत. बरेच जण काय करतात, आपल्याला माहिती आहे, इतरांकडून त्यांना मदत हवी असते, मात्र स्वतःकडून अशा प्रकारचे सहकार्य इतरांना देण्याची त्याची भूमिका नसते. आणि म्हणून केलेल्या उपकारांची जाणीव मात्र व्यक्तीला सतत असली पाहिजे, की आपल्याला ज्याने मदत केली त्याची जाणीव ही सदैव आपल्या मनीठाई असली पाहिजे. त्यांना उगीच व्यथित करू नयेत. काही जण मात्र आपल्या या लौकिक जीवनामध्ये मदत केलेल्या माणसांचीच उपेक्षा करतात.
त्यांना उगीच बोलून व्यथित करतात. आणि विश्वास हा नातेसंबंधातील एक सगळ्यात मैलाचा दगड असणारा एक शब्द आहे. आणि या विश्वासावरती असं म्हणतात जग चालतं. आणि म्हणूनच कोणाचा विश्वासघात किंवा बेईमानी मुळीच करू नयेत. कारण बरेच ऐतिहासिक दाखले तुम्ही जर पाहिलेत तर या विश्वासघातामुळे आणि बेईमानीमुळेच बराचसा इतिहास गतकाळातील बदलता आला असता, पण ते या 2 शब्दांनी मात्र तो इतिहास नक्कीच बदललेला आहे, असं आपल्याला इथे दिसून येतं. 8व्या ओवीमध्येच रामदास स्वामी आपल्याला सांगतायत, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. म्हणजेच काय हो, स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नका. हा मोठेपणा आपल्या सिद्ध मनाचा असतो. कुणीतरी विचारलं की आपलं मन किती मोठं असावं, तर त्याला सांगावं, आभाळाकडे बघ. आभाळ जसं अनंत विशाल आहे तसं आपलं मन असावं. व्यापकपणा हा सर्व कामातील कुशलता, दक्षता, सावधानता या त्रयीवर आधारित आहेत. ती त्रयी कोणकोणती लक्षात घ्या. कुशलता, आपलं जे असणारं जे कोणतेही काम असेल त्यात अत्यंत तरबेज होणं आणि त्यातली सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेणं याला कुशलता म्हणतात. दक्षता, कोणतंही काम करत असताना, म्हणजे रामदास स्वामीच दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हणतात, सावधान तो सदा सुखी. या ठिकाणी दक्षता आली, म्हणजे प्रत्यक्ष काम करत असताना आणि व्यापक काम करत असताना सावधानता. प्रत्येक ठिकाणी आपण सावध असलं पाहिजे. आणि अशा या त्रयींवरती जेव्हा आपण विचार करतो, म्हणजेच या मोठ्या मनाने सर्व बाजूनी आपल्याला जर विचार केला तर सर्व बाजूने विचार करून आपल्या कार्याची नेहमीच सुरुवात करावी. म्हणजे जेव्हा आपल्याला भव्य दिव्य मोठं काम करायचं असेल त्यावेळी आपल्याला अशा प्रकारच्या या भव्य दिव्य कार्यासाठी या त्रयींचा नक्की उपयोग होईल. आपण कधीही परावलंबी होऊ नयेत. परावलंबन म्हणजे दुसऱ्याचा आधार घेऊन आपलं जीवन जगायचं नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे, जो दुसऱ्यावर विसंबला अहो गुणीजन, त्याचा कार्यभाग बुडाला असं म्हटलं जातं. आणि असा जो आपला कार्यभाग बुडू नयेत असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच मित्रांनो, आपण परावलंबी व्हायचं नाही. आता परावलंबी व्हायचं नाही म्हणजेच काय, स्वकर्तृत्वावर जर जीवन जगायचं असेल तर आपल्याला ते कर्तृत्व करत असताना कुणाचंही ओझं, मग ते मानसिक असो, शारीरिक असो, कुठल्याही प्रकारचं ओझं हे आपल्यावरती लादून घ्यायचं नाही आहे. आणि तद्वतच हा विचार करूया, आपलंही ओझं कुणावरती लादायचं नाहीत. म्हणजे दुसऱ्याचं ओझं लादून घ्यायचं नाहीत आणि आपलंही ओझं लादू द्यायचं नाहीत. म्हणजे सर्व काळ सुखदाता असं म्हटलेलं आहे. तशा पद्धतीने जर आपल्याला सुखप्राप्ती करायची असेल तर आपलं जे ओझं आपण म्हणतो
ते कुणावरती लादायचं नाहीत आणि इतरांचं ओझंसुद्धा मग कोणत्याही प्रकारचं असेल ते आपल्यावर लादून घ्यायचं नाहीत. यातच खऱ्या अर्थाने परमार्थ आहेत आणि तो आपण नक्की लक्षात घ्यायला हवं, की तो परमार्थ कोणता? तर कुणाचं? जसं आपण शाब्दिक काही त्याला त्रास देऊ नये मगाशी पाहिलं, तसंच इतरांचं अवाजवी ओझं, इतरांचे अवाजवी असणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यात येऊ देऊ नयेत आणि त्या आल्यामुळेच आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहेत, याची आपल्याला जाणीवसुद्धा नसते. म्हणून या गोष्टी शक्यतो टाळा. आपण 9व्या ओवीकडे येतो आहोत. या 9व्या ओवीमध्ये आपल्याला रामदास स्वामी आपल्याशी निरूपण करू पाहत आहेत आणि ते म्हणतायत, सत्य मार्ग सांडू नयेत, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नयेत असत्याचा. पुन्हा सत्य असत्याचं काहीतरी द्वंद्व आपल्या समोर येत आहे. आपण खूप ठिकाणी ऐकलं असेल की सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे. नेहमी सत्याचाच विजय होतो. सत्याचा मार्ग कधी सोडू नये. हो मित्र हो, खरेपणाने वागावं. असत्याचा म्हणजेच खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नयेत. जायचं तर नाहीच, पण इतरांशी खोटरडेपणा सुद्धा करू नये. काय असतो खोटारडेपणा? तर चुकीचं मार्गदर्शन, चुकीच्या गोष्टी त्या खऱ्या आहेत अशा आविर्भावात सांगितल्या जातात आणि म्हणून अशी बऱ्याच जणांची फसगत होते. बऱ्याच जणांना समोरची जी व्यक्ती आहे ती बोलताना असं वाटतं की ही व्यक्ती आपल्यासाठी किती परोपकार करत आहे, परंतु त्या व्यक्तीचा असणारा जो काही बोलण्याचा वेद आहे तो आपण जाणून घ्यायला हवा. खोट्या मार्गाने जाऊ नयेत आणि केव्हाही कधीही खोट्या गोष्टींचा, खोट्या मार्गाचा अभिमान धरू नयेत. कारण खोटं ते खोटंच असतं. बऱ्याच बोधकथांमधून आपण ऐकलेलं आहोत की नेहमी सत्याचाच विजय होतो. आणि दुसरं एक, वाममार्गाने लोक संपत्ती कमवतात असतात, ते वाईटच आहेत. बरेच जणांकडे तुम्ही पाहिलं असाल की खूप गडगड्ड श्रीमंत लोक दिसतात, परंतु ही श्रीमंती ही वरवरची आहे. मग एखादा विद्यार्थी मला विचारेल की खरी श्रीमंती कोणती सर? तर मनाची श्रीमंती ही खरी श्रीमंती आहे. आपण अगदी पैशाने श्रीमंत नसलो तरी आपण मनाने श्रीमंत असायला हवं आणि ही श्रीमंती नक्कीच चिरकाळ टिकत असते आणि म्हणून ती आपण याच चिरकाळ टिकणाऱ्या श्रीमंतीचा ध्यास करायला हवा. आणि हे सगळं शक्य आहे ते या मनाच्या चिंतनातून. आणि म्हणूनच खोटा अभिमान बाळगूया नको. सद्य जीवनामध्ये सत्याची कास धरून आपल्याला खूप चांगलं जीवन जगता येऊ शकतं. आपण उत्तम लक्षण या रचनेमध्ये जी काही रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत, काय करावं काय करू नये, या उत्तम लक्षणमधल्या अंतिम असणाऱ्या आपण ओवीकडे येतो आहोत. आणि अंतिम ओवीमध्ये रामदास म्हणतायत,
अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. या ओवीत संत रामदास निरूपण करताना म्हणतायत, अहो, आपण लौकिक जीवन जगत असताना लोक आपल्याला दूषणं देत असतात. काही अंशी आपल्याकडे अंगुली निर्देश करतात, बोट दाखवतात. असं झालं, तसं झालं, असं केलं, तसं केलं, हे करायला हवं होतं, हे करायला नको होतं. अशा प्रकारची आपल्या पश्चात निंदा करतात. आणि मग असं घडू नयेत, लोक आपल्याला दूषणं देऊ नयेत व निंदा करू नयेत असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपलं वर्तन हे सन्मार्गावरती असणारं वर्तन असायला पाहिजेत. ज्या आपल्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, अप म्हणजे वाईट, जास्त वेळ लागत नाही हो मित्रांनो. चांगल्या गोष्टी कमवण्यासाठी कित्येक काळ लुटावा लागतो, मात्र एखादी वाईट गोष्ट करण्यासाठी काही क्षणाचा अवलंब करावा लागतो. आणि मग ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल असं वागणं आपण टाळावं. उलट आपल्या व्यक्तिमत्वाची कीर्ती पसरेल, सुगंध दरवळेल, संपूर्ण त्या तुमच्या पंचक्रोशीमध्ये तुम्ही सर्वांना हवेहवेसे वाटाल, असं जे काही घडेल अशीच वागणूक आपल्याला करायला हवी. आपलं वागणं, इतरांशी आपण जे काही संवाद साधतो त्यातूनच आपल्याला आपली वागणूक, आपल्यावरती झालेले संस्कार इतरांना कळतात. चांगले वागून सत्कीर्ती जी आहेत ती वाढवायला हवीत. यासाठी बुद्धी नावाचा एक घटक आपल्या शरीरात आहे. आणि हा बुद्धीचा जो घटक आहे, या घटकाकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. विवेक, ज्याला सत्सद विवेक बुद्धी असं म्हटलेलं आहे, ती कशी असते हो? की सत्सद विवेक बुद्धीमध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला म्हणजे समजण्याची बुद्धी असते. त्याला सत्सद विवेक बुद्धी म्हणतात. आणि आपण नेहमी भावनेपेक्षा नेहमीच सत्सद विवेक बुद्धीने आपण वागायला हवं. विवेकाचा हा जो मार्ग आहे मित्रांनो, हा सत्याचा असा मार्ग आहे आणि तो आपल्याला ठामपणे आपण त्या मार्गावर जायला हवं. विवेक बुद्धी ठोस असणं गरजेचं आहे. आणि या सर्व समारोपाकडे येत असताना याच्या सगळ्या ओवी आहेत. त्या ओवींचा तुम्ही जो भावार्थ किंवा काही दाखले देऊन जे तुम्हाला काही सोदाहरण अशा प्रकारचं भावार्थ सांगितलेला आहे, तो तुम्ही मनोमनी लक्षात घ्या. आणि फक्त या उत्तम लक्षण या कवितेचा 2021मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास न करता आपलं जीवन, आपल्या जीवनातील ज्या काही भविष्यातील तुम्हाला जे काही मार्गक्रमण करायचं आहे, त्या मार्गक्रमणासाठी जी काही नैतिक कर्तव्य आहेत, त्या नैतिक कर्तव्यांच्या संदर्भात आपल्याला जे काही अनमोल असं मार्गदर्शन निरूपणाद्वारे रामदास स्वामींनी दिलेले आहेत, ते नक्कीच आपल्या आयुष्यात हे अलौकिक मार्गदर्शन आपल्यावरती चांगले संस्कार करेल, यात वादच नाहीत. परीक्षा म्हणून अभ्यास कराच, परंतु आपलं भावविश्व घडवताना या उत्तम लक्षणांकडे अधिक लक्ष द्या आणि अधिकाधिक सद्गुणी व्हा. धन्यवाद.